तुमच्या नाही कंपन्यांमध्ये ऐकत. तुम्ही ऑनलाईन केंद्र सरकारचं पोर्टल आहे, तिथं तुम्ही कंप्लेंट करू शकता. पण याची माहितीच नाहीये. मी तर म्हणते की प्रत्येक ऑफिसमध्ये या पॉस्टच्या अंतर्गत काय काय आहे त्याची नियमावली सुद्धा लावायला पाहिजे. आणि त्यामध्ये मोठ्या लाल अक्षरामध्ये असं लिहिलं पाहिजे की जर या कार्यालयात तुमचं कोणी ऐकत नसेल तर प्लीज शी बॉक्सला तुम्ही मेल करू शकता. तुम्ही सांगा ना सगळ्यांना. कित्येक जणांना माहितीच नाही हो की असं काही आपल्यासाठी आहे. अशा काहीतरी घटना घडतात ज्याच्या विक्टीम समोर येतात. अख्खं राज्य हादरून जातं की हे काय चाललंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे. एखाद्या बाईनी कंप्लेंट केली की तिच्याकडे आधी काय म्हणतात, फॉल्स एलिगेशन आहेत. फॉल्स एलिगेशनचा मुद्दा बनवत बनवत आपला जो मूळ मुद्दा आहे त्याच्यापासून दूर न्यायचं काम या कंपन्या आपल्याला कुठेतरी करतात. आणि मला खेदाने सांगावं वाटतंय, खेदाने सांगतेय मी, की ज्या आयसीसी कमिटीच्या चेअरमन बनवलेल्या आहेत त्यांच्यातल्याच एक एम्प्लॉई असतात. त्यांनी सुद्धा स्वतःचा जो काही कोणासोबत सगळ्यांबरोबर आपल्याला चांगलंच राहायचंय, परंतु जे आपल्याला काम दिलंय, जे आपलं कर्तव्य दिलंय ते जर आपण नीट नाही करू शकलो तर त्या कंपनीतल्या महिलांना मिळणार नाही न्याय. विचार करा, ज्या TCS कंपनी मधल्या आज एवढ्या पीडिता बाहेर येत आहेत, का बरं त्यांनी कंप्लेंट केली नसेल? का कंप्लेंट केली नसेल? सुनवाईच झाली नसेल, पेपरवरतीच आणलं नसेल. जोपर्यंत पेपरवरती ऑन रेकॉर्ड तुमच्या तक्रारी येत नाही तोपर्यंत त्या एक्झिक्युशन पर्यंत पोहोचत नाहीत. आणि म्हणून याचा अवेअरनेस तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. मला काळजी विशेषतः छोट्या छोट्या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची आहे की त्यांना तर माहितीच नाहीये काही की असा काही आमच्याकडे कायदा आहे. मला हॅरेस केलं गेलं तर मी न्याय मागू शकते हे त्या बाईला माहित नाहीये. आणि म्हणून WCD हे एका डिपार्टमेंटचं पण काम नाहीये, हे एकमेकांशी इंटरनल आहे. मला आठवतं की मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही लेबर मिनिस्टर माननीय नामदार आकाशदादा फुंडकर यांच्या कार्यालयामध्ये बैठक लावली होती आणि विषय फक्त होता हाच. पण त्यावेळेला लक्षात आलं की हे लेबर डिपार्टमेंटचं पण काम नाहीये, याच्यामध्ये उद्योग पण आहे, याच्यामध्ये लेबर पण आहे, याच्यामध्ये WCD पण आहे. या सगळ्यांना एकत्र करून एखादं स्क्वॉड काढावं लागेल. जे काही सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिल्या, जे काही कायद्याने म्हटलेलं आहे ते जे कोणी त्याचं पालन करत नसतील तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. 3 महिन्यामध्ये एखादी गोष्ट माझी आज घडली, त्या बाईसाठी तो शॉक असतो. नसेल तिने त्या दिवशी सांगितली, कंप्लेंट केली, नसेल तिने 8 दिवसाने सांगितली, तिच्याकडे 3 महिन्याचा अवधी आहे. त्या 3 महिन्याच्या अवधीमध्ये ती कधीही तक्रार करू शकते. त्याचा निकाल कधी लावायचा, हे केस संपवायची कधी, 90 दिवसांपर्यंत. आणि जर ती नाही केली तर त्याच्यावरती सुद्धा दंड करण्याचं प्रावधान आहे. किती का कंपन्यांना झालं. आपण कधी गेलो काही बघायला. त्यामुळे कायदे सगळे आहेत, नियम सगळे आहेत, पण ते सगळे धाब्यावर बसवले. ज्या वेळेला अशी एखादी घटना घडते त्यावेळेला तुम्ही, आम्ही, आपण सगळेजण परत खडबडून जागे होतो. पण आता थांबणं नाही. हा प्रवास पुढे न्यायचा आहे. आणि फक्त शासकीय नाही तर निमशासकीय आणि खाजगी आस्थापना, देवयानीताई, हे आपलं पुढचं टार्गेट असलं पाहिजे. सीमाताई, तुमचा तर मतदारसंघ सातपूर आहे. केवढी मोठी अंबड इंडस्ट्रियल इस्टेट एवढी मोठी आहे. या ठिकाणी आता आपल्याला जाऊन या सगळ्यांचे वर्ग घ्यावे लागतात. त्या पोरींशी बोलावं लागेल, त्या महिलांशी बोलावं लागेल. काय आहे तुझा हक्क, काय आहे तुझा अधिकार, हे त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल. महिला ज्या वेळेला तक्रार द्यायला येते त्यावेळेला तिला हा विश्वास द्यायला पाहिजे की मी तुझ्या सोबत आहे. मी तक्रार दिली म्हणून माझा प्रतिशोध घ्यायचा प्रयत्न करू नये. अच्छा, तू दिली का, बरं बघतो तुला. मग तिला काहीतरी बदली करून टाकायची, तिला उचलून अशा ठिकाणी फेकून द्यायचं की तिला जितका जास्तीत जास्त त्रास देता येईल काही न बोलता. तो कसा बदली करून टाकणार तिची, तिला कुठेतरी लांब फेकून देणार, तिच्यावरती असं कुठलं तरी काम देणार की जे
त्या वेळेपेक्षा पण जास्त काम असेल की ते थांबून करावं लागेल, तिला विश्वास दिला पाहिजे, तिचं करिअर उद्ध्वस्त होणार नाही याची शाश्वती दिली पाहिजे. आणि हे सगळं काम ICC कमिटीचं आहे. पण तेवढं सोडून आपण बाकीचे उद्योग सगळे करतो आणि नेमकं जे आपलं मेन काम आहे तेच आपलं राहून जाते. आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये हे आपल्याला सगळं करावं लागणार आहे. महिलांची सुरक्षा जी आहे ही फक्त महिलांची समस्या नाही आहे, हा समाजाची पण जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून या पॉश ऍक्ट वरती काम केलं पाहिजे. बघा, कायदे बनतात पण त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण आग्रही भूमिका घेतली पाहिजे. आता आज असंच झालं ना, TCS ची जेव्हा बातमी आली तेव्हा अरे विशाखा कायदा, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस, किधर गया सब? ते म्हणले नाही आमच्याकडे तर तक्रारच आली नाही. कशी येणार तक्रार? म्हणून आज मला वाटतं त्या बाईला पण नाही का, त्या अध्यक्षाला पण आतमध्ये अरेस्ट केलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की हा जो कायदा आहे हा आपल्यासाठी आहे, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आणि मी काल येतानाच ताईंनाही म्हटलं आणि यांनाही म्हटलं की WCD आपले अधिकारी सुनीलजींना मी म्हटलं की कोणाला बोलवलंय तुम्ही? आता HR मी तर म्हणते की थोडंसं आपल्याला सिरियस व्हावं लागेल. HR ची सर्व्हिस काही 10 ते 15 वर्ष धरा तुम्ही. मेन त्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आहे, 30-30 वर्ष तिथे असतात. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या अशी कुठली तरी मॅन्डेटरी एखादी असं एक वर्कशॉप असावं की त्या वेळेला झाडून सगळे व्हाईस प्रेसिडेंट्स आले पाहिजेत. ती महिला असो पुरुष असो, ऐकलं पाहिजे त्यांनी की माझ्या कंपनीमध्ये काय आहे सांगितलं पाहिजे. किती खाजगी कंपनीमध्ये विशाखाचा बोर्ड आहे मला सांगा, खाजगी जाऊ द्या, शासकीयचं सांगा. कापऱ्या कोपऱ्यात आहेत का अशा मेन डोरला आहे? दर्शनी भागात असं लिहिलेलं आहे. असेल तर फार आनंद आहे, नसेल तर करून घ्या. आणि त्या पद्धतीने आपलं काय काम आहे, आपल्या कामाची व्याप्ती किती मोठी आहे, आपण किती महिलांना त्या ठिकाणी आधार देऊ शकतो याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की महिला या फक्त बेनिफिशियरी म्हणून नका बघू तिच्याकडे, ती इक्वली स्टेक होल्डर आहे. आणि त्याच्यामुळे तिला आपल्याला बरोबरीने घेऊन चालायचंय, तिला सुरक्षित वातावरण द्यायचंय, तिचा सन्मान वाढवायचा आहे. आणि असं जर आपण नाही करू शकलो आणि कायद्याची अंमलबजावणीच जर आपण केली नाही तर कितीही कायदे बनले तरी त्याचा उपयोग होणार का? नाही होणार. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकीने सजग राहायला पाहिजे. आजचं वर्कशॉप ताई घेणार आहेत, भारतीताई घेतात ना, तुम्ही घेताय का? बरोबर. त्यामुळे ताई छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या आल्या पाहिजे. मी महिला बाल कल्याणचे आभार मानेन की तुम्ही सुनीलजी इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतला. परंतु मला पुढे जाऊन तुम्हाला हेच सांगायचं आहे की निमा, आयमा, नीटा सारख्या ज्या मोठमोठ्या फेडरेशन्स आहेत यांच्या अंडर हजारो कंपनीज आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं वर्कशॉप कसं करता येईल. इम्पवना देवयानीताई आणि सीमाताई एखादी अशी टीम, महिला बाल कल्याणची म्हणा किंवा काही NGOs पण याच्यावरती काम करतात, अशांना आपण घेऊन त्यांना अशा संस्थांकडे पाठवून 1 दिवसाचं वर्कशॉप की तुम्ही सगळ्यांनी बसा, महिला कामगारांना बसवा, पुरुषांना बसवा. काही काल निमाच्या माध्यमातून एक अशा पद्धतीचा वर्कशॉप झालेला आहे आणि प्रत्येक युनिट मध्ये जोडू. NGOs ज्या या विषयात काम करतात त्यांना आपण जोडू. आणखीन काही वकील महिला असतील ज्या या विषयामध्ये स्पेशलायझेशन त्यांचं आहे त्यांना आपण जोडून घेऊ. आणि प्रत्येक युनिटमध्ये जाऊन मला वाटतं आता आपल्याला प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे. पुढे पण मला असं वाटतं काही इन्फ्लुएन्सर महिला असतात, मुली असतात, त्यांच्या माध्यमातून सुद्धा छोटे व्हिडिओ बनवून जर आपल्याला व्हायरल करता आले या सगळ्या इंडस्ट्रीज मध्ये वगैरे, किंवा यांच्या अध्यक्षांचे जरी तुम्ही व्हिडिओ, आपण शहरामध्ये आता होर्डिंग लावणार आहोत कारण आंबेडकर जयंतीचे खूप होर्डिंग होते. तर छोटे छोटे पोलवरती ह्या पॉशची जी पोर्टल आहे आणि जो हेल्पलाईन नंबर आहे त्याची आपण आता होर्डिंग देखील शहरभरामध्ये त्याचाही चांगला फायदा होईल. आणि मला तुम्हालाही सांगायचं आहे म्हणजे की तुम्ही फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून एक असा व्हिडिओ तुमचा प्रसारित करू की अशा पद्धतीचं कायदा आहे आणि तुमचं त्या कंपनीत तुम्हाला नाही ऐकलं गेलं तर तुम्हाला शी बॉक्स आहे आणि ते तुम्ही ऑनलाईन करू शकता. तर अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन
जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवूया, सुरक्षित ठेवूया. आज 2026 म्हणजे 21व्या शतकामध्ये जेव्हा हे आपल्याला सांगावं लागतं की आपण सुरक्षित नाही आहोत, कायदा असून पण आपण सुरक्षित नाही आहोत, तर मला वाटतं त्याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नसेल. आपण पाहतोय की कशा पद्धतीने या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. काय काय करता येईल, जिथे जिथे असे लांडगे दिसतील त्यांना उचलायचं काम, ते पुन्हा कधी बाहेर येणार नाही याची सगळी व्यवस्था ते करतील. पण शासन प्रशासन त्यांचं काम करतंय. समाज म्हणून आपण सगळेजण आहोत. तुमची, माझी, इथे बसलेल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपण सुद्धा ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला आपण उभं राहायला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. मी तुझ्यासोबत आहे, तू काळजी करू नकोस, एवढे 2 धीराचे शब्द खूप मोठं बळ देऊन जातात मैत्रिणींना. तुम्हाला सांगायची काही वेगळी गरज नाहीये मला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा कायदा आणखीन प्रभावीपणे कसा राबवता येईल यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. पुन्हा एकदा देवयानीताईंचे खरंच आभार, सीमाताई तुमचे आभार की तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेतला की काय करता येईल. जसं ताईंनी सांगितलं, नाशिकचं नाव खराब झालं. मी जरी राहते मुंबईला पण माझं गाव नाशिक आहे. त्यामुळे मला ते नाशिक म्हटल्यावरती अरे प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. लोक आता ते लोकांना आठवण करून द्यावी लागेल, कारण असले नराधम हरामखोर लोकांच्या डोक्यात बसले की असंच काही नाशिकला चालतं का. तर नाही, नाशिक फार पावन आहे आणि असे जे काही आहेत त्यांना वेचून वेचून बाहेर काढायचं काम सरकार करतंय. आपणही अलर्ट नागरिक होऊया आणि सहकार्य करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.